नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. तुम्हाला संस्कारमाला उपक्रम आवडतो का? हो. श्यामचे पुस्तकावर आधारित गोष्ट सोमवारी, मंगळवारी सोपे प्रश्न, बुधवारी एक नाटक, गुरुवारी आईचा उपदेश, शुक्रवारी कौटुंबिक संवाद, शनिवारी मूल्य शिक्षण, प्रतिज्ञान, बालमित्रांचे मनोगत. हे उपक्रम आवडतात का? हो. चला मग पाहायचं का एकत्रित? नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? सोमवार. आज काय घ्यायचं आपल्याला? संक्षिप्त कथानक. चला तर मग श्यामच्याई पुस्तकातील गोष्ट ऐकायची का तुम्हाला? हो. चला मी लहानशी गोष्ट सांगतोय, ऐकणार ना तुम्ही? हो. 1 2 3 स्टार्ट. रेडी. शेवटी त्या दिवशी रात्री आईची तब्येत खूप बिघडली. आई आजारपणात खूप बडबडत होती. लहानसा पुरुषोत्तम झोपला होता. कुटुंबातील सर्वजण रात्रभर आईजवळ बसून होते. आजारी माणसाचं कसं असतं पाय बर का. हे सुद्धा असू द्या, लहान झालं म्हणून काय झालं तुम्हाला कळलं पाहिजे. आजारपण काय असतं कळलं पाहिजे थोडंफार. एक रात्र तरी थोडी पाहिजेच ना आजारपणाची. तर सांगून द्यायचं श्यामच्याई मेली, एका वाक्यात सांगून मोकळं व्हायचं का? नाही. थोडंफार तुम्हाला माहिती पाहिजे ना. लहानसा पुरुषोत्तम झोपला होता आणि बाकी सर्वजण आईजवळ रात्रभर बसून होते. त्या झाडांना पाणी घाला असे आई सांगत असे. ते दवंडी देत आहेत असे म्हणून कानात बोटे घालीत असे. आईला ती दवंडी आठवायची आणि दवंडी देताय असं म्हणून आई टेन्शन घ्यायची आणि कानात बोट घालायची. श्याम खुंटीवर बसलेला आईला दिसायचा. समोर घराला एक खुंटी टांगलेली होत्या भिंतीला, त्या खुंटीवर आईला श्याम बसलेला दिसायचा. आई त्याला जवळ बोलवू लागायची पण तो आईवर रुसायचा. आई तुम्हाला जास्त काम मी सांगतेस आता बी काम सांगशील का म्हणून रुसला दिसायचा आईला. आई बडबडत होती तापात. सखू मावशींनी आईला शुद्ध राहण्यासाठी खूपच प्रयत्न केले, परंतु आई वातातून बाहेर येतच नव्हती. सखू मावशींनी भरपूर प्रयत्न केले शुद्ध राहण्यासाठी, पण आई वातामध्ये बडबडत होती. वात म्हणजे शरीरात वायू पसरून जाणं वा. एका जागी बसून बसून अन्न पचन होत नव्हतं. शरीरात म्हणजे हवा पसरली वा. वात गॅस पसरला आपण म्हणतो ना तसं. शरीराचं तापमान वाढून गेलं असं वात होऊन गेला आईला. आपण एवढी वात शब्द केव्हा वापरतो माहितीये का? एखादा जर कधी कोणी एकसारखं आपल्याला आरडच मारत राहिलं बा, आपल्याला कुटुकू करत राहिलं, आपल्याला कटकट करत राहिलं, आपल्या चुकत आपण त्याला माझ्या नावाचा वाद झालाय, त्याला माझ्या नावाचा रोग झाला असं म्हणतो ना आपण. मग तसं नाही. वात म्हणजे काय? वात होणं काय? शरीरातलं तापमान वाढणं. वातात माणूस डोक्यावरच आहे ना, डोक्यात लक्षात राहत नाही आपण काय करतो. माणूस बडबड करतो बिगर कामाचे. आणि त्यांच्या मनातलं बोलतो बरं का. आईच्या मनात जे होतं ते सगळं आई बोलत होती. त्या झाडांना पाणी घाला, आई रोज पाणी घालत होती ना. धवंडी देत आहे असं आई कानात बोट घालायची. खुंटीवर बसले श्याम देसाई त्याला बोलवायची, रे श्याम इकडे रे, पण तो आईला म्हणायचा तुम्हाला जास्त काम लावलं, तू आजारी राहते कायम. आई म्हणायची ना रे बेटा आता मी चालली, कशाला रुसतो. बरोबर. आजारपणाच आई वडिलांचे नाव घेऊन तिच्या सौभाग्यविषयक कौतुकाचे बोलू लागली. आजारपणात आई आहे ना वडिलांचं नाव घेऊन सपक्षी बोलू लागली. आई म्हणू लागली की तुमच्या अगोदर चालली, सौभाग्य चालली. आईने वडिलांना मांडीवर डोके घ्यायला सांगितले, त्याप्रमाणे वडिलांनी आईचे डोके मांडीवर घेतले. उशी मांडी म्हणताना आपण तसा प्रकार आईने वडिलांना मांडीवर डोकं घ्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे वडिलांनी आईचे डोके मांडीवर घेतले. आईला आता चंद्री अक्का आणि श्याम दिसले. श्यामच्या बहिणीचं नाव चंद्री होतं बरं का, अक्का म्हणायचं आपण तिला. आणि श्याम आलेले दिसले. श्याम खूपच दळण दळायला लावले म्हणून रुसलेला दिसला. आई त्याला समजावून जवळ बोलू लागली. अशीच रात्र गेली. आई तापात बरळत होती बरं का. तापात बरळणं म्हणजे काय? मनातील ते बोलणं, भान सुटल्यासारखं बोलणं. आईला
चंद्री अक्काने श्याम आलेले दिसले. श्याम खूपच दळणदळा लावले म्हणून दुसऱ्याला दिसला. आई त्याला समजून जवळ बोलावू लागली. दिवस उजाडला. आईचे डोळे खूपच खोल गेले होते. दिवस उजाडला म्हणजे सकाळ झाली बरं का. आईचे डोळे खूपच खोल गेले होते. सकू मावशींना आईचे आता काहीच खरे वाटेना. त्यांनी पुरुषोत्तमला हेमगर्भ या औषधी वनस्पतीची मात्रा आणायला सांगितली. आता त्या जंगलात कुठेतरी हेमगर्भ नावाची एक वनस्पती असेल, त्या वनस्पतीची मात्रा आणायला सांगितली. आता ही जी वनस्पती आहे ना, ही कशासाठी वापरतात, शेवटच्या क्षणी ना तिची लहानशी काडी जी असेल ती उघडून लावतात. माणसाला जे मरणार आहे ना त्यांच्या जिभेला शेवट आहे बा. हेमगर्भ जर वापरला, ज्या दिवशी मात्रा बोलली हेमगर्भची त्या दिवशी समजून घ्यायचं की शेवट आहे बा असं. सकू मावशीला आता काही खरं वाटे ना. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. कोणता दिवस होता? संकष्टी चतुर्थी. आईने आठवणी वडिलांना आंघोळ करून मंदिरात जाऊन फराळ करून घेण्यास सांगितले. आईने आठवणीनं त्यांना आठवण करून दिली बरं का. आता ही माझी शेवटची चतुर्थी, तुम्ही आंघोळ करा, मंदिरात जा, फराळ करा. आईने सांगितलं. त्यापर्यंत वडील मंदिरात गेले. त्यांनी आणलेले गणपतीचे तीर्थ आईला पाजण्यात आले. आईने लहानशा पुरुषोत्तमला जवळ बोलाविले. आई त्याच्या डोक्यावर हात फिरू लागली. खूपच वेळा आईने हात फिरविला. आई त्याच्या डोक्यावर हात फिरू लागली. बाळाच्या डोक्यावर मी पा माझ्या बाळाच्या डोक्यावर हात फिरतो असा. आई डोक्यावर फिरवतो रे, काय फिरवतो डोळ्यावर डोक्यावरून हात. पण अभ्यास करताना फिरवला ना लई चिडतो बरं का बाळ. मग चिडायचं नाही. चिडायचं का नाही, लई चिडतो बाळ. अभ्यास करता फिरवला तर मोठं तर लई चिडतो. असं नाही चिडायचं बेटा, पप्पा प्रेमाने हात फिरवता. आईना पुरुषोत्तम असं प्रेमाने हात फिरवला. खूप वेळ हात फिरवला. त्याला हट्ट न करण्याचे सांगितले. पुरुषोत्तम रडू लागला. त्याला आता लहान पोरगा त्यालाही थोडं समजायचं ना, आई चालली देवाच्या घरी असं. मग तो जरूर रडू लागला. तो आईने सकू मावशींना जवळ बोलावून घेतले. सर्वांनी जेवण केले का याची चौकशी केली. आईने सकू मावशींना जवळ बोलावून घेतले. सर्वांनी चौकशी केली का अशी चौकशी केली. गजानन दादा, चंद्री अक्का, श्याम, पुरुषोत्तम सर्व आजपासून तुझेच असे सकू मावशींना आईने सांगितले. आईने सकू मावशींना काय सांगितलं? गजानन दादा, चंद्री अक्का, श्याम, पुरुषोत्तम सर्व आजपासून तुझेच असे सकू मावशींना आईने सांगितले. आईची शेवटची निर्वाह होती. आईचा काय चालू होता आता? शेवटचं निर्वाह म्हणजे आवरायचं काम चालू होतं. आई आता आटोपत होती. आईने दुर्वांच्या आजीकडे पाहून हात जोडले. आईने दुर्वांच्या आजीकडे पाहून काय जोडले? हो, पाहून हात जोडले. शिल्पराम नौकाजीमध्ये काही उठून बोलले तर माफी मागितली. अत्यंत तापट स्वभावाच्या दुर्वांच्या आजी आता लहान मुलांसारखेच रडू लागल्या. आईने त्यांचे हात जोडले, काय उठून बोलले तर माफी मागितली. आणि त्यावेळी अत्यंत तापट स्वभावाच्या दुर्वांच्या आजी लहान मुलासारख्या रडू लागल्या. लहान मुलासारख्या रडू लागल्या. सकू मावशींना नाना बाबांना निरोप द्यायला सांगितले की त्यांच्या बहिणीला माफ करा, त्यांच्याच मुलीला माफ करा, राग म्हणू नका ही विनंती केली. आईने सकू मावशींना सांगितलं नाना बाबांना सांग. आता सकू मावशी, नाना बाबा म्हणजे सकू मावशीची बिवडीलच ना. बाबांना सांग, नानांना सांग, त्यांच्या बहिणीला माफ करा, त्यांच्या मुलीला माफ करा, राग म्हणू नका विनंती केली. सकू मावशी बी रडायला लागली. श्यामा एकच शब्द आईच्या तोंडी आला. श्यामा एकच शब्द आईच्या तोंडी आला. सकू मावशींनी आजच श्यामला बोलावून घेते असे सांगितले. आईला आता बोलता येईना. आईची वाचा गेली. श्याम हा शब्द आला बरं का, नंतर आईची वाचा गेली. आईला काय ते आठवलं असेल ना, श्याम मांडून गेला ते. शब्द आईची वाचा गेली म्हणजे बोलणं, षड्यंत्र जे होतं ना ते बंद पडलं. हळू शरीरातला जीव जात होता ना. मध्येच पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरवी तर लगेच बोटवर करीत असे. पुरुषोत्तमच्या अंगावर हात फिरवायची आणि बोटवर करायची, आबाळाकडे बोट टाकायची. मी चालली बा पुरुषोत्तमला सांगायची, तो आता व्यवस्थित राहा, त्रास देऊ नको. तो लहान होता ना.
खूप वेळानंतर सर्व शक्ती एकवटून खूपच वेळानंतर खूपच वेळानंतर सर्व शक्ती एकवटून आई वडिलांना म्हणाले, तुम्ही जपा, हाल करून घेऊ नका. आता मात्र आईला अजिबात बोलू नका. खूप वेळानंतर आईला सगळी शक्ती एकवटून मला सांगितलं, तुम्ही आता जपा, हाल करून घेऊ नका. आणि आईला आता बोलू नाही. ऐकून आता हे शब्द कुठे गावातील वैद्यांनी नाडी तपासून अर्धी घटका जिवंत राहतील असं सांगितलं. अर्धी घटका म्हणजे अर्धा तास. गावात वैद्य आले, आपला डॉक्टर नव्हते, वैद्य होते. सर्वजण रडू लागले. राधाताई, इंदुताई, नमू मावशी सर्वजण आलेले होते. कोण कोण आलेलं होतं? राधाताई, इंदुताई, नमो मावशी. वडील म्हणाले की गजानन दादा भेटून गेला. मुलांनी सांगितलं गजानन भेटून गेला असं. फक्त श्याम आणि चंद्रा कसे उक्ती भेटायचे राहून गेले. राधाताईंनी कोण भेटायचं राहिलं होतं बरं? श्याम आणि चंद्रिया. राधाताईंनी हेमगर्भ मात्रा उघळून जिभेला चटका दिला. शेवटी ना हेमगर्भाचा मात्रा जे ना तो उघळून जिभेला चटका द्यायचे. त्याचा काहीतरी म्हणजे ते वनस्पती असेल किंवा औषध असेल, काहीतरी ते आयुर्वेदिक औषध असेल ते. आईने साडी जपा असे म्हटले. काय म्हटलं आईनं? साडी जपा. आता शेवटचे लक्षणे दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. जीभ जी बाहेर यायची ना ती आत ओढली जाऊ लागली. आईला घोंगडीवर नेण्यात आलं. म्हणजे आई खाटेवर होती ना, खाटेवरून शेवटी माणसाला जमिनीवर टाकतात. थोड्याच वेळात राम ऐकू आले. गेली श्यामच्या देवा घरी. श्यामची आई गेली आणि आईचा उद्देश नित्यापासून केला. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? मंगळवार. आज काय घ्यायचं आपल्याला? सोपे प्रश्न. कालची गोष्ट आठवते का सोमवारची? हो. विचारू का मग ते गोष्ट आधारित प्रश्न? हो. 1 2 3 स्टार्ट. आर यू रेडी? रेडी. चला प्रश्न विचारतो मी, मला उत्तर द्या मग. बालमित्रांनो, आता माझ्याकडे प्रश्नांची उत्तर द्या बरं. देणार का? हो. आईला श्याम कुठे बसलेला दिसला? आईला श्याम खुंटीवर बसलेला दिसला. भिंतीवरच्या खुंटीवर. आईने कोणाला तिचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले? आईने श्यामच्या वडिलांना तिचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले. आईला श्याम का रुसलेला वाटला? आईने श्यामला खूप दळण दळायला लावली म्हणून आईला श्याम रुसलेला वाटला. आई कोणाच्या डोक्यावर हात फिरत होती? आई पुरुषोत्तमच्या डोक्यावरून हात फिरत होती. आईला शेवटी कोण भेटले नाही? आईला शेवटी श्याम आणि चंद्रिया अक्का भेटले नाहीत.
शेवटच्या क्षणी आईने काय म्हटलंय? शेवटच्या क्षणी आईने सारी चपा असे म्हटले. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? बुधवार. आज काय घ्यायचं आपल्याला? कृतीयुक्त खेळ. चला तर मग मी तुम्हाला आता आपल्या या गोष्टीवर आधारित नाटक कसं बसवायचं, नाटकात कोणते कलाकार घ्यायचे, नाटकाचे भाग कसे करायचे, लहान लहान कसं कल्पनाकृती लढवायच्या ते मी सांगतो. चला बालमित्रांनो, एक लहानसा खेळ आपण खेळायचा का? हो. आता या गोष्टीत पूर्ण श्यामच्या आईचा आजारपण, मृत्यू दाखवलेला आहे, बरोबर? आणि आपल्याला आनंद जसा सभा करता आला, तसा थोडासा दुःखाचा विषय करता आला पाहिजे की नाही? हो. मी काल तुम्हाला काय बोललो, प्रत्येक जणांना शिवाजी महाराज म्हणायचं चालेल, मापजल काय ना औरंगजेब कोणी व्हायला झालं पाहिजे ना, शेषकांती कोणीतरी झालं पाहिजे ना, हो. प्रत्येकाला राम व्हायचं, मग रावण बी झाला पाहिजे ना, हो. राम लक्ष्मणच व्हायचं, बिभीषण कुंभकर्ण व्हायला नको, इंद्रजित व्हायला नको, चालेल का असं? नाही, इंद्रजित बी तसा पाहिजे. इंद्रजित कसा होता महाभारतातला इंद्रजित? रामायणातला इंद्रजित कसा होता की नाही? हो. महाभारतातला दुर्योधन कसा होता? मग तसं पाहिजे बेटा. थोडं दुःख बी आपण पसंत केलं पाहिजे का नाही? हो. चला असूया बरं, आता थोडस आनंदाने आपण नाटक करूया. चला. चला, नाटिकेत पात्र श्यामची आई, एक जण श्यामचे वडील, एक जण सकू मावशी, एक जण पुरुषोत्तम, एक जण राधाताई, एक जण इंदुताई, एक जण नमू मावशी, एक जण दुर्वाची आजी. ओके? थोडे 8 जण कलाकार पाहिजे आपल्याला. जास्त कलाकार आहे बरं का. आता प्रत्येकाचं थोडं थोडंच काम आहे बरं का, पण माणसं जास्त आहे. आता नाटिकेचे भाग बनवूया. 3 भाग मी सांगतो तुम्हाला. रात्रीची वेळ म्हणजे मग कसे दाखवणार बरं? अंधार करून घेणार थोडासा. घरातले सगळे लाईट बंद करून येणार ना, खिडक्या लावून घेणार ना. आईच्या वातात बडबडणे. आई वातात बडबड. आई कशी असेल? जमिनीवर खाटेवर झोपलेली, बरोबर? खाट्यावर किंवा पलंगावर किंवा सोफ्यावर झोपलेली, बरोबर? त्याच्यावर आई तापात बडबडेल. माईचं डोक्यावर पट्टे असतील, डोकं भांडलेलं असेल, अंग कांबळ्यानं झापलेलं असेल ना. श्याम खुंटीवर बसलेला दिसणे, बरोबर? आता श्याम खुंटीवर बसलेला आपल्याला दाखवता येईल का? तसं करू नका बरं का. घराची खुंटी म्हणजे काय? घराला एक लहानसा लाकडी हे पाडतात, लाकडाचा दांडा लावतात, लाकडाची खुंटी असते एवढीशी, ती भिंतीत खोसतात आणि तिला वसू टांगायची असतात. मिरगाव तुमच्या मामाच्या तुम्ही पाहिले आहेत ना, जुन्या घरांमध्ये असतात, लाकडाच्या घरांमध्ये, स्लॅबच्या घरांमध्ये अजून बी लावतात खेडेगावनी खुंट्या. पण त्या खुंट्यावर श्याम लटकलेला दिसला, बसलेला, म्हणजे श्यामला बसू नका, तो जाईल पडून, त्याचे डोकं फुटेल, श्यामची मम्मी भांडायली तुमच्याशी इथं, आणि माझी भांडेल. कोण आले? तुकाराम शंकर मंडळांनी सांगितलं. तर काय मी पोत्यात नको बरं का. ते काम करा, श्यामचं एक चित्र फक्त खुंटीवर टांगून ठेवायला लागल्यास बस, चिटकवलेलं. तसं करता येईल. दवंडी ऐकू ये नाही म्हणजे काय करायचं? दवंडीचा मागे आपण आवाज नाटक केला होता ना, ऐका हो ऐका, सदाशिवबाबूंच्या घराची जप्ती येईल, तसा आवाज येणार. दवंडीचा आवाज फक्त मोबाईलला ऐकवायचा, लगेच श्यामच्या आईला कानात बोटं घालेल. वडिलांना मांडे डोके घ्यायला सांगणं म्हणजे श्यामच्या वडील जे बनलेला कलाकार आहे ना, ते श्यामच्या आईचं डोकं मांडीवर घेते. भाग दुसऱ्या दिवशी सकाळी हेमगर्भ मात्रा आणणे, बरोबर? हेमगर्भ मात्रा आणतील दुसऱ्या दिवशी सकाळी, वडिलांचे मंदिरात जातील. हेमगर्भ मात्रा म्हणजे काय करायचं? आलं सुंट असं असतं ना, तसंच घेऊन यायचं बस. सकुमावशी पुरुषोत्तम जवळ बोलते, पुरुषोत्तम रे दादा जा गावातल्या वैद्याकडून हेमगर्भ मात्रा घेऊन ये. मग काय करायचं? मम्मी सांगायचं थोडंसं आलं घेऊन या, सुंट असं काहीतरी औषधी आयुर्वेदिक दिसलं पाहिजे फक्त बस, ते घेऊन येईल. पुरुषोत्तम लगेच घेऊन येईल. वडिलांच्या मंदिरात जाणार, वडील मंदिरात जातील, बरोबर? सर्वांची जेवणाची चौकशी. आई काय करेल? त्यांना जवळ बोलवेल, सकू मावशीच्या हाताला देईल. सकू सगळे जेवले का ग असं विचारेल. पुरुषोत्तमला उपदेश. पुरुषोत्तमला आई जवळ येईल. आई जवळ कोणाजवळ हट्ट करू नकोच,
मोठा हो, आई जो मावशीला त्रास देऊ नको, मावशी तुझी आई बनेल आता, असा पुरुषोत्तम जवळ. मग त्याच्या हात डोक्यावर ना फिरत जाईल ना उपदेश करताना. हो. हम्म. सखू मावशींकडे सर्व मुलांची जबाबदारी सोपवू नये. सखू मावशींच्या हातात हात घेईल. पुरुषोत्तमचा हात सखू मावशींच्या हातात घेईल. हा तुझाच. चंद्री, गजानन दादा, श्याम हे सगळे तुझे असं म्हणेल. दुरांच्या आधीची माफी मागणे. दुरांच्या आधीची माफी कशी मागेल? हात जोडून माफी मागेल ना. हो. आणि त्यावेळी दुरांच्या आधी लगेच रडायला लागतील ना. हो. नानाबाबांना माफीचा निरोप अशी माफी मागेल. बरोबर नानाबाबांची सांगेल की हा निरोप दे सखुताई, हो. बाबांना निरोप दे. भाग तिसरा. आईचे वाचा बंद होणे. हळूहळू आईचा आवाज बंद होईल ना, म्हणजे मग तेव्हा हळूहळू आवाज बंद करायचा का डायरेक्ट बंद करायचा? नाही, हळूहळू. मग आईचा आवाज हळूहळू कमी करायचा. कसा करायचा? कमी. कमी. वडिलांना जपायला सांगणे. म्हणून तर जोरात शक्ती एकवटून एकदम अंगात ताकद आल्यासारखं वडिलांना हातात द्यायचं सांगायचं, जपायला सांगायचं. बरोबर. पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरवणे. पुरुषोत्तमच्या अंगावरून हात फिरविणे. बरोबर. नमो मावशी, राधाताई, इंदुताई येऊन रात्रभर तिथेच असणे. रात्रभर तिथेच राहतील. राधाताईंनी हेमगर्भ मात्रा जिभेला देणे आईचा मृत्यू. राधाताई हेमगर्भ मात्रा आहे ना, म्हणजे मग ते औषध आहे का वनस्पती ते मला बी सांगता येत नाही. बरं का. मात्रा म्हणजे मग ती औषधी मुळी असेल तर वनस्पती घ्या, आणि समजा मात्रा असेल तर मग एक आपलं सरबत बी औषध म्हणून वापरता येईल. बरोबर. पण एक आहे की श्यामच्या बनलेली जी मुलगी चांगली मुलगी असेल ना, नाटकात काम करणारी, तिला बळजबरी औषध पाजू नका बरं का. ते श्यामच्या बनली, चल औषध पी, लगेच तिला त्रास झाला, तिच्या मम्मी पप्पा भांडायला येतील. रिकामा काम करू नका. आगाऊपणा करू नका. हे लक्षात घ्या. आईचा जेव्हा मृत्यू येईल ना, तेव्हा आई शेवटी काय म्हणते? जपा, सारी जपा. चला असं म्हणते ना. चला. नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? गुरुवार. आज काय पाहायचं आपल्याला? कोणता घटक घ्यायचा? आईचा उपदेश. चला तर मग आता आपण सोमवारी जी गोष्ट ऐकली ना, मंगळवारी तिचे प्रश्न घेतले, बुधवारी तिचं कृतिक खेळ घेतला ना. आता त्या गोष्टीतील आईचा उपदेश पाहूया आपण. 1 2 3 स्टार्ट. मुलांनी आईजवळच हट्ट करावा, इतरांना त्रास देऊ नये. मुलांनी कोणाजवळ हट्ट करायचा? आईजवळ. आई सोडून कोणाला त्रास द्यायचा नाही. पण आईलाच त्रास द्यायचा का मग? नाही. मग नाही तर म्हणाल मम्मी त्रास द्यायचा, म्हणून हट्ट करायचा, मम्मीच्या मागेच भुनभुन लावायची. तसं नाही बरं का. मम्मी जवळ लिमिट मध्येच हट्ट करायचा. नाही तर मम्मी जवळ भांडायचं असं नाही. आमच्या घरात आपल्याच घरात लढाई होतील, नाही तर तुम्ही पोरींना असं शिकवता, असं नको व्हायला. आता ते कसं होतं, ते वातावरण होतं. पुरुषोत्तम लहान होता, आई वगैरे चालली होती, ते वातावरण तसं होतं. बरोबर. आपल्याकडे तसं काही एवढं सिरियस वातावरण नाहीये, त्यामुळे डोक्याला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. आईची तब्येत बरी नसताना मुलांनी मुळीच हट्ट करू नये. आईची तब्येत बरी नसताना मुलांनी हट्ट करायचं का? नाही. शाण्यासारखं होऊन जायचं ना. मोठ्या मुलांसारखं, समंजस मुलांसारखं वागायचं ना. मुलांनी अभ्यास सोडून कुठेही जाऊ नये. शिक्षण अत्यंत महत्वाचं. मुलांना अभ्यास महत्वाचा का? अभ्यास सोडून असं फिरायचं नाही. अभ्यास महत्वाचा. सगळ्यात पहिलं मुलांसाठी पहिलं काम कोणतं? अभ्यास. शिक्षण आणि अभ्यास. शिक्षण घेणं ना अभ्यास करणं. आईने जास्त कामे सांगितले म्हणून मुलांनी आईचा राग मानू नये. जास्त का रुसू नये. चूक का बरोबर? बरोबर. आई कधी कधी असं काम सांगू शकते, काही तेवढं कामच सांगणार नाही. कधी कधी आराम मिळतो ना आपल्याला. मग आराम मिळाल्यावर आईचा धन्यवाद मानायचं नाही. असं काम सांगितलं आईचं डोकं लावायचं. बरोबर आहे काय?
नाही. कधी कधी तुमचं डोकं फिरतं ना त्याचं काम सांगितल्यावर वडिलांनी, पण कधी कधी काम नसतं तेव्हा म्हणतात का पप्पा आम्हाला काम द्या असं म्हणता कधी म्हणता? हं? काम नसल्यावर पैसे काम मागत नाही आणि काम जास्त सांगितल्यावर येतो की नाही संताप? असं नाही करायचं. आई असो का वडील असो, कोणी जास्त काम सांगितलं जास्त का रुसायचं नाही, भांडायचं नाही, चिडायचं नाही, टणका भरायचा नाही, कुडायचं नाही, मोबाईल दणक्यात आपटायचा नाही, पेन दणक्यात आपटायचा नाही, लॅपटॉप जोर जोरात चालवायचा नाही, लाईटचे बटन जोरात दाबायचे नाही, पाय आपटायचे नाही. चला, मुलांनी भाऊ बहिणी मावशी यांच्याजवळ चांगले राहावे, जास्त हट्ट होत नाही. मुलांनी भाऊ बहिणी मावशी यांच्याजवळ चांगलं राहायचं, जास्त हट्ट करायची नाही. नाही. हट्ट फक्त आई वडिलांजवळ करायचे, इतरांजवळ जास्त हट्ट करायचे नाही. कुटुंबातील सर्वांनी एकमेकांना जपावे, देवावर विश्वास ठेवावा, देव सर बरोबर. कुटुंब सर्वातील एकमेकांना आहे ना ऐकीत राहायचं, एकमेकांना जपायचं, काळजी घ्यायची, जीव लावायचा, आस्थेनं चौकशी करायची. घरात असेल तरी बोलायचं, लांब असेल तरी फोनवर बोलायचं, अर्धा तास 5 मिनिटं वेळ राखूनच ठेवायचा. आपल्या अडचणी ज्या बी अडचणी असतील आपल्या मुलांना शाळेत गेल्यावर कुणी त्रास दिला आई वडिलांना खरं खरं सांगायचं, चुकी पण सांगायची, आपण समोरच्याचं काय चूक केलं ते विसरून सांगायचं. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना आपल्या कुटुंबाची बोलायचंच. आणि आपल्या घरातल्या माणसांना काय अडचणी आल्या, त्यांचं काय चुकलं ते आपण बी ऐकून घ्यायचं, चुकीन त्यांना समजून सांगायचं, एकमेकांना जपायचं, वेळ द्यायचा कुटुंबासाठी. तुम्ही तुमच्या आईवडिलांशी वेळ द्या, त्यांना बोला, तुमच्या आईवडिलांनी तुमच्याकडे वेळ दिलाच पाहिजे. जगाशी बोलू नका, पण घरातल्या माणसांशी बोला. पहिला मान घरातल्या माणसांशी, कुटुंबातल्या माणसांची एकमेकांना जपा. देवावर भरोसा ठेवा, देव सगळं बरोबर करेल, देव सगळं बरोबर करेल. श्यामची गेली, पण अजून श्यामची आपल्या समोर आहे ना. हो. श्यामचीचे हाल जीवनात गेले, पण अजरामर झाली श्यामची, हो. झाली की नाही? हो. मग आज आम्ही 40 आठवड्यापासून फक्त श्यामची पुस्तकावर राखतोय. एवढ्या आयुष्यात कोणावर देणार सुद्धा नाही, काय काम द्यायचं, पण श्यामच्याईवर देऊ. का? कारण श्यामच्याई लेखनच तसे केलेलं आहे, आईच तशी होती. आई गेली, श्यामची आई गेली, पण जाताना आईचा उद्देशून गेला, मूल्य शिक्षण देऊन गेलं. मूल्य शिक्षण शब्दाला पर्याय श्यामची आई, त्याच्यावर आमचा संस्कार मला पक्रमूल आहे. आज आणि तुकाराम शेणकर, शेजनबाई, माझ्या शाळेतले विद्यार्थी कलाकार पूनम बाळू गावगुर्डे, सार्थक विष्णू बुजाडे, देवधर संतोष निश्चित, कांचन भाऊराव बुजाडे, ओमकार हनुमान बुजाडे, आदित्य भरत भोळीस, असे माझ्या वर्गातले जे कलाकार आहेत ना, हे पुढे आले पूर्ण टीम आहे. कशामुळे? फक्त श्यामची, खरंच श्यामची बाळ. श्यामचे वारले म्हणून वाईट झालं का? नाही. श्यामच्या एक प्रकारे बलिदान दिलं त्या आईने, सावकारशाहीच्या विरोधात बलिदान दिलं, कुटुंबातल्या मनस्तापाविरुद्ध बलिदान दिलं, आयुष्यातल्या ठेचा अडचणी श्री म्हणून भोगायला लागल्या दुःखांविरुद्ध त्या बाईनं, अन्यायाविरुद्ध एक बलिदान दिलं एक प्रकार त्या बाईनं, आणि ती बाई अजरामर झाली. देशासाठी एक प्रकारचं योगदान दिलं, जे जगापुढे आदर्श ठेवलं त्या बाईनं. त्या आईला आपण वंदन करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर. आज वार काय? शुक्रवार. आज काय घ्यायचं आपल्याला? कौटुंबिक संवाद. चला तर मग आपण समोर जी गोष्ट पाहिली ना, त्या गोष्टीतील आपण आता कौटुंबिक संवाद घेऊया. तुम्ही तुमच्या आजी आजोबा, आई वडील, घरच्या मोठे बहीण भाऊ यांना काय प्रश्न विचारायचे तुम्ही आता समजावून सांगतो. बालू तुला पुढील प्रश्नाचं उत्तर, मी जे प्रश्न विचारतो त्यांची उत्तर आपल्या विचारा ना, आम्हाला कळवा. हो.
या रात्री सखो मावशींनी आईची केलेली सेवा आणि आईने त्यांना आपली मुले देणे एक महत्वाची बाब आणि शेवटच्या आईने कुटुंबातील सर्वांचे केलेल्या आठवणी महत्वपूर्ण. बरोबर. हो आईच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात राधाताई आणि नमो मावशी या जुलक मैत्रिणींना सोडून कोणीही मदतीला आले नाही. बरोबर. जुलक मैत्रिणी कोण? राधाताई आणि नमो मावशी. तुमचे आई वडील आजी आजोबांची कशी सेवा करतात ते विचारून कागद लिहून पाठवा. तुमच्या वडील आजी आजोबांची सेवा करतात ना? आता ठीक आहे, आता तुमचे आजी आजोबा वारले म्हणून काय झालं? आधी करायची. आधी हा. जेव्हा होते तेव्हा केली होती ना? हो त्याला मग कशी केली होती विचारून पाठवा, लिहून पाठवा. तुमच्या आजी आजोबांनी त्यांच्या आई वडिलांची आजारपणात कशी सेवा केली होती ते विचारून एका कागदावर लिहून आम्हाला कळवतो. तुमच्या आता आई वडिलांनी आजी आजोबांची सेवा केली ना, जर तुमचे आजी आजोबा जिवंत असतील, आजी आजोबांना बी विचारा, आजी आजोबांनाही विचारा. जर नसेल सेवा केली ना तर त्यांना तेवढा धाक तरी पडेल. बरोबर. धाक तरी पडेल ना. आणि केली असेल तर सांगतील, विचारा. तुम्ही कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणात आजी थोडीशी का असेना पण कशी सेवा करू शकतात? तुमच्या वडील आजी आजोबा यांना विचारून आम्हाला लिहून कळवा. कुटुंबात जर कोणी आजारी असेल तर तुम्ही कशी लहानची सेवा करू शकतात बरं? त्यांना पाणी देऊ शकतो, हो. घरामध्ये शांतता ठेवू शकतो, बरोबर. अजून त्यांची काही औषधं ते देऊ शकतो, बरोबर. काही कामामध्ये मदत करू शकतो त्यांच्या. बरोबर. थोड्या थोड्या गोष्टी मग करू शकतात ना. हो नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? शनिवार. आज काय घ्यायचं आपल्याला? बालमित्रांची मनोगत. चला तर मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची आता उत्तरे देणार का? हो. खरं खरं सांगा, नो चिटिंग. तुमच्या मनातलं अगदी खरं ते सांगा. हो. 1 2 3 स्टार्ट. बालमित्रांनो अगदी 100% खरेच आम्हाला लिहून पाठवतो, नो चिटिंग. हो बालमित्रांनो, श्यामने लहान असून लहानशी तर सखो मावशीने मोठ्या माणसांच्या सारखीच आईची सेवा केली. बरोबर. हो श्यामने लहान असून लहान मुलासारखी सेवा केली, तर आईने सखो मावशीने मोठ्या माणसांसारखी सेवा केली. अगदी तसेच तुम्ही आज लहानपणी लहानशे का असेना पण आजारपणात आई वडिलांची सेवा करणार का? हो करता का? हो चला. तुमच्या मोठेपणी तुम्ही तुमच्या आई वडिलांची आजारपणात सेवा करणार काय? हो करणार का? हो चला. आज तुमच्या लहानपणी तुमच्या आजारपणात आई वडील पूर्ण वेळ देतात का? हो तुम्ही आजारी असताना काही सोडून निघून जाते मामाच्या गावाला? नाही का? घरी राहते. घरी राहते. आणि तुम्हाला तुम्ही आजारी असताना तुमच्या जवळ राहते का? हा. मैत्रिणीच्या गप्पा मारत बसते का? कॉलनीत फिरते? नाही, माझ्या जवळ राहते. तुमच्या मोठेपणी ते म्हातारे येऊन थकल्यावर तुम्ही त्यांना आजारपणात म्हातारपणाची काठी पण आधार देणार आहात का? हो देणार का? हो म्हातारपणाची काठी वाल. हो चला माझी काठी वाचला. चला मी चालतो आता, माझी काठी झाली. चला चला चला, म्हातारपणाची काठी माझी. चला पाहू व्हिडिओ बर का, व्हिडिओ सगळं रेकॉर्ड आहे. पाहू आजपासून 20 वर्षांनी पाहू म्हातारपणाची काठी. तुमच्या शाळेतील किंवा शेजारच्या कुटुंबातील मित्र मैत्रिणींच्या आजारपणात आज थोडीशी का असेना पण सेवा तुम्ही केलेली आहे काय? सांगा बरं. हो, मित्रमैत्रिणी एखादी मैत्रीण आजारी असेल तर तिला काही अभ्यासाची मदत करायची. मॅडमांना सांगायचं ती आजारी म्हणून आलेली नाहीये, बरोबर. अभ्यासाची मदत करायची, तिची चौकशी करायची. आजारपणात वेळोवेळी जाऊन आपलीकडे चौकशी करून शेजार धर्म तुम्ही पाळता का? हो, शेजारी. शेजाऱ्यांच्या आजारपणात मदत करता का? हो पण आता नका करू बरं का, कोरोनाच्या काळात. नंतर शेजारी तुमच्या घरी कोणी क्वारंटाईन गेला तुम्ही लगेच जाऊन बसाल, तसं नका करू. आता कोरोनाच्या काळात थोडं शांतता घ्या. हो कोरोना काळात मित्रमैत्रिणी सगळं बाजूला ठेवा. स्टे होम सेफ होम, घरी सुरक्षित राहा. आता नका आजारपण करू. आता शेजार धर्म काहीच पाळू नका. कोरोना गेल्यानंतर पहा. हा आलं लक्षात? हो औषधे आणून देणे, डोक्यावर बर्फ ठेवणे, ताप मोजणे,
वजन मोजणे, अंथरूण आवरणे, पाण्याचे ग्लास भरून देणे इत्यादी किरकोळ कामांतून आज तुम्ही लहानशी पण अत्यंत महत्वाची आजरपणा सेवा करू शकतात. करणार का मग? हो. कोणकोणती कामं आहे बरं तुमच्या वाटेची, लहान मुलांच्या वाटेची सांगा बरं. औषध आणून देणे, डोक्यावर बर्फ ठेवणे, ताप मोजणे, वजन मोजणे, अंथरूण आवरणे, पाण्याचे ग्लास भरून देणे. आणखी काही आठवतं का तुम्हाला? टीव्हीचा काही आवाज कमी करणे. हो 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 हो, सगळ्यात महत्वाचं. बरोबर. आणखी अं, औषध आणून देणं म्हणजे औषधाचे बाटलीच फोडून टाकणं. नाही ना. नाही. डोक्यावर बर्फ ठेवणं म्हणजे काय, डायरेक्ट बर्फाचा गोळाच ठेवायचा का मोठा? आजीबाई आजारी लगेच काय करायचं, आजीबाईच्या डोक्यावर फ्रीज मधून एवढा मोठा बर्फ काढायचा, त्याच्यात ठेवून द्यायचा का? नाही. मग कसं ठेवायचं डोक्यावर बर्फ? थोडासा असा बर्फ इथे असा ठेवायचा, नाही तर ओली पट्टी ठेवायची. काप मोजायला सांगितला, तोंडात थर्मोडायला जोरात कपशी द्यायचं. आजीबाई म्हणे, अरे मेले मी हो माय. ताप कसा मोजणार मग? थर्मामीटर असं हळूच तोंडात घालायचं, जीव लावायचं बरं का. वजन मोजणं कसं वाचायचं? त्यांना आधार देतो, उभं करायचं वजन काट्यावर. नाही तर वजन काटा होते उभे राहिले नाही. ये आजी चला उभं राहतात का? हो बाबा तुम्हाला उभं राहते, एवढं भेट नाही का तुम्हाला, एवढी बॅग काढली का? असं तण पण करायची का? नाही. प्रेमानं बोलायचं ना त्यांच्याशी. हो. आजी आजोबांची प्रेमानं बोलणं, त्यांच्या पाठीला तेल लावून देणं, पायाला तेल चोळणं, डोक्याला तेल लावून देणं, ही सुद्धा सेवा आहे की नाही? हो. आजी आजोबांना खेकसायचं नाही. खोकला लागेल, आजी आजोबा काय खोकलून राहिले गप, असं म्हणायचं का? नाही. त्यांना जीव लावायचा. खोकलं तशी लगेच त्यांना रुमाल द्यायचा, हो. मास्क द्यायचा. मग त्यांना थुंकायचं असेल तर थुंकत आणि असते ना ते थुंकीचं भांड ते द्यायचं. त्यांना चिवस करायचं असेल, पोट मोकळं करायचं असेल मग ते भांड देऊन द्यायचं. आंघोळीला लहानचं पाणी द्यायचं, हात पुसायला पाणी द्यायचं, ही बी कामं आहेत ना. हो. घरगुती बरीच कामं आज आपण दाखवा आणि ती ठेवा. तुम्ही तुमच्या आईवडिलांची आजोबाजोबांची सेवा केली ना तर तुमची उद्याची पिढी तुमचे आवरणार आहे बरं का. सोपणी आईचा प्लेटच पडावा लागतो. आलं लक्षात? हो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार सर. आज वार काय? शनिवार. आज काय घ्यायचं आपल्याला? मूल्य शिक्षण प्रतिज्ञा. चला तर मग मूल्य शिक्षण प्रतिज्ञा आपण आता पाहूया. तिचं प्रॅक्टिकल घेऊया. आवडेल का तुम्हाला? हो. त्याआधी मूल्य शिक्षण म्हणजे काय ते समजून घेऊया. 1 2 3 स्टार्ट. मूल्य शिक्षण. आई वडिलांची आजारपणात जमेल तेवढी सेवा केली पाहिजे. घरातील कामांती मदत केली पाहिजे. बरोबर. हो. अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. कुटुंबातील सर्वांची जमेल तेवढी काळजी घेतली पाहिजे. पहा मूल्य शिक्षण काय. आई वडिलांची आजारपणात जमेल तेवढी काळजी घ्यायची, घरातील कामात मदत करायची, अभ्यासावर लक्ष केंद्रित आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आणि कुटुंबातील सर्वांची जमेल तेवढी काळजी घ्यायची. संवाद साधायचा, बोलायचं त्यांच्याशी, वेळ द्यायचा त्यांच्यासाठी. जगाची केलं त्यांनी पण कुटुंब पक्क ताब्यात ठेवायचं. एक साथ प्रतिज्ञा के लिए प्रतिज्ञा शुरू करेंगे. शुरू कर. मी आई वडिलांची आजारपणात जमेल तेवढी सेवा करणार, घरातील कामांती मदत करणार, अभ्यासावरच लक्ष केंद्रित करून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार, कुटुंबातील सर्वांची जमेल तेवढी काळजी घेणार का? आई वडिलांची आजारपणात जमेल तेवढी सेवा करणार का? घरातील कामात जमेल तेवढी मदत करणार का? अभ्यासावर लक्ष केंद्रित आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का? कुटुंबात सर्वांची जमेल तेवढी काळजी घेणार का? चला एक साथ आत्मीचे. जय हिंद जय भारत. मूल्य शिक्षण प्रतिज्ञा क्रमांक 40 आपण घेतले. जसं बोलू नका बरं का, व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे.
कुमारी शेजलमाई या आमच्या शेजलमाई बरं का, माझी मुलगी. मी आणि तुकाराम शंकर मनमाड आमच्या कन्या शेजलमाई यांनी या व्हिडिओला आवाज दिला. व्हिडिओ सगळं ट्रेनिंग त्यांनी केलं, सगळे पीपीटी त्यांनी बनवली बरं का. 9वीला आहे पण फार मास्टर आहेत त्या, कॉम्प्युटरच्या गुरु आहे माझ्या. थँक्यू शेजलमाई, धन्यवाद. आनंद डिजिटल क्लासरूम इयत्ता 2री आणि 4थी जिपशाळा विसापूर केंद्र पाटोदा तालुका जिल्हा नाशिक येथील वर्ग शिक्षक श्री आनंद तुकाराम शंकर सर मनमाड यांच्या मार्गदर्शन संस्काराला बाल कलाकार श्यामच्या भूमिकेत कुमारी पूनम गावगोडे आणि श्याम चिरंजीव सार्थक विष्णू बुजाडे. आता बाकी सगळे कलाकार कांचन बाबा बुजाडे, सुनील पुंडलिकपूरकर, कृष्णाभाऊ सोनवणे, आदित्य शरद पुरकर, देवेंद्र संतोष निश्चित, आरती रामकिशन सईद, साई तुकाराम पवार, साई गणेश पुरकर, अर्चना मसुपूरकर, शीतल धोंडीराम जांभळे, दर्शन संपत पवार, वैष्णव जनार्दन सोळके, ओंकार हनुमान बुजाडे, शिवम चंद्रभान बोळीस, कोमल नवनाथ जांभळे, आदित्य खंडू बुजाडे, सुदर्शन संतोष खैरे, पृथ्वीराज किशोर डावरे, आदित्य भरत पोलीस, कार्तिक ज्ञानेश्वर पुरकर, यश शिरपुसा वंशी, शंभू बळ गावगुडे, ओम खंडू सहित वैष्णव पुंडलिक पुरकर हे सगळे बाल कलाकार मदत करणारे आमची एवढी टीम आहे बरं काय. संस्कार मालाची विद्यार्थी सहभागी आहे एवढा मोठा. काय आमचे बाल कलाकार दिसले का आता. हे आनंद डिजिटल क्लासरूम इयत्ता 2री 4थी मधले बाल कलाकार सध्या कोरोनामुळे सुट्टीत गेलेले. त्या मागच्या वर्षीचे फोटो यावर्षी परत बनवून आले सर बरं का ते. यावर्षी चांगले घरी राहून खेळून कुदून चांगले पक्के होऊन आले सर. आणखी हे आनंद तुकाराम शंकर सर वर्ग शिक्षक मनमाड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेमी विसापूर केंद्र पाटोदा तालुका एवढा जिल्हा नाशिक येथील ही टीम वर्ग शिक्षक आणि हे त्यांचे विद्यार्थी. चला, आपण आमच्या लहानशा उपक्रमाला प्रतिसाद दिला, धन्यवाद.